शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, आपण आलो सध्या हळद पिकामध्ये. हळद पिकाला या सध्या 7-7.5 महिने कंप्लीट पूर्ण झालेले आहेत. मी अनेकदा आपल्यासमोर हळद पिकातले व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत असतो. त्यामध्ये कोणतं नियोजन, कोणत्या वेळेला कोणतं नियोजन केलं पाहिजे, कशा पद्धतीचं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे त्या वेळेला. खरं तर शेतकऱ्यांच्या यशोगाथा सुद्धा दाखवल्या होत्या वेळोवेळी की कशा पद्धतीची हळद आहे. एवढा पाऊस होऊन सुद्धा आता 7वा ते 7.5वा महिना या हळद पिकाला पूर्ण होतोय. आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. थोडक्यात एकदा तुमचा परिचय द्या. कन्हैया मारुती आव्हाड, हां राहणार पेरजाबाद. बर, हां. मला सांगा, या हळद पिकाला 7 महिने आता पूर्ण झालेत लागवडीपासून, हो, बरोबर? हो. मला सांगा आता तुम्ही नियोजन यावर्षी काय केलं होतं? आम्ही काय ना बायो फॅक्टरीचे औषध हे सोडले. सुरुवातीपासून? हा, सुरुवातीपासून. बरं, मग बाकीचे तुमच्या गावामध्ये हळद पीक आहे, बरोबर आहे? हो. आणि हे सुद्धा तुमचं हळद पीक आहे. हो. काय असं वेगळे पण वाटतं तुम्हाला आता? आम्हाला बायो फॅक्टरचा खूप रिझल्ट आला, त्याच्यामुळे आम्ही बर, हा म्हणजे तुम्हाला क्वालिटीमध्ये, पानामध्ये थोडा फरक दिसतोय का? हा फरक दिसतो. म्हणजे सध्या तुम्हाला सहज आपण बघितल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांचे, म्हणजे तुमचे जे गावातले बाकीचे शेतकरी आहेत, त्यांच्यामध्ये आणि तुमच्या हळद पिकामध्ये खूप मोठा फरक झालाय, दिसून येतोय, बरोबर? हो. शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांनी यांनी आपल्याला सांगितलं की हळद पिकामध्ये, यांच्या हळद पिकामध्ये काय एवढं वेगळंपण आहे किंवा काय एवढी हळद यांची वेगळी दिसते. तर यांनी सांगितले बायोफॅक्टर कंपनीचं खतं तुम्ही या ठिकाणी वापरलेले आहेत, बरोबर आहे? शेतकरी मित्रांनो, नक्कीच कोणत्याही पिकामध्ये, हळद पीक तर सोडा, तर बाकीच्या पिकामध्ये आपण अनेकदा यशोगाथा बघितल्या असतील. त्याचं कारण किंवा त्याचं रहस्य एकच असतं, बायोफॅक्टर कंपनीचे खतं त्यांनी वापरलेले असतात, बायोफॅक्टर कंपनीची ट्रीटमेंट किंवा बायोफॅक्टर कंपनीचे उत्पादनं त्या ठिकाणी वापरलेले असतात. त्यामुळे खरं तर अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला कोणत्याही पिकामध्ये बघायला मिळतील. धन्यवाद.